नमस्कार. स्वागत आहे तुमचं जेवणाचा आस्वादमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत घरगुती पद्धतीने पावभाजी कशी बनवतात. घरच्या पद्धतीने जरी बनवलं ना तर त्याची चव, टेक्स्चर, रंग अगदी हॉटेलप्रमाणे येते. तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे आपण भाज्या बघूया. कापलेला बटाटा, गाजर, फ्लावर, बीट, एक ढोबळी मिरची आणि वाटाणा. आता आपण एक कुकर घेऊया. त्यामध्ये अर्धा वाटी वाटाणा, एक गाजर, 2-3 छोट्या आकारामधले बटाटे. मी बटाटे असे काप करून घेतले. एक ढोबळी मिरची, एक बीट आणि फ्लावर. हे सगळे एकत्र आपण कुकरला मीडियम हीटमध्ये थोडंसं पाणी टाकून 3 शिट्ट्या काढणार आहोत. आणि पावभाजीला बीट अवश्य वापरा. बीटमुळे आपल्या पावभाजीला कलर पण छान येतो आणि आपली भाजी हेल्दी पण बनेल. आपण त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकणार आहोत. चला तर मग आपण कुकरला मीडियम हीटमध्ये 3 शिट्ट्या देऊया. चला तर मग कुकरला 3 शिट्ट्या आपण देऊन घेतल्या आहेत. भाज्या छान शिजल्या आहेत का नाही ते आपण पाहूया. भाज्या खूप छान शिजलेत. मग आपण थोडंसं पाणी साईडला काढूया आणि भाज्या मॅशरच्या सहाय्याने आपण मॅश करून घेऊयात. भाज्या छान असं मॅश करून झाल्या आहेत. आता आपण भाजी करायला घेऊया. भाजीसाठी मी एक कढई घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आहे. बटर छान गरम झालं की मग आपण त्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकूया. बघा मी कांदा टाकते. मी कांदा तळायला घेतलाय. कांदा पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा. कांदा छान असा तळला की मग त्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकूया. बघा कांदा कसा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे. आता आपण ना त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण आपण छान असा तळून घ्यायचा. मऊ होऊ द्यायचा टोमॅटो. टोमॅटो छान असा तळून झाला की मग आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहोत. मसाल्यामध्ये 2 मोठे चमचे पावभाजी मसाला, मी सुहानाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे. 1 चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, मसाले छान असे परतून घ्यायचे. त्यामध्ये आपण पावभाजीचं काढलेलं थोडंसं पाणी टाकायचं मसाल्यामध्ये. मसाला ड्राय पडू नये म्हणून थोडंसं पाणी घातलंय मी. मग आपण मॅश केलेल्या सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकूया. बघा छान असा कलर आलेला आहे मसाल्याला. मी आता त्यामध्ये आपण मॅश केलेल्या भाज्या टाकल्या आहेत.
पूर्ण असं छान असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. बघा आपल्या भाजीला खूप छान कलर येतोय आणि वास पण खूप छान येतोय. बघा आपण बाहेर खायला जाण्यापेक्षा आपण घरच्या घरी खूप छान पावभाजी बनवू शकतो. अशा पद्धतीने करून पहा, खूप छान पावभाजी बनेल. बघा सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया आपण. आणि आपली भाजी ना आपण 7 ते 8 मिनिटे आणखीन शिजवून घेऊया मंद आचेवर. आणि शक्यतो भाजी आपण ना झाकण न ठेवता शिजवून घेऊया. बघा 7-8 मिनिटानंतर आपली भाजीला किती छान तेल सुटलंय आणि वास पण खूप छान येतोय. आता आपण त्यामध्ये थोडंसं बटर टाकूया आणि खूप सारी कोथिंबीर. बघा भाजी किती सुंदर दिसते. आता आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. भाजी छान अशी शिजली. आता आपण पाव भाजून घेऊया. पाव भाजण्यासाठी मी इथे एक तवा घेतला आहे, त्यावरती थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि आपण इथे लादी पाव वापरतोय. लादी पाव घेऊन आपण छान असा भाजून घ्यायचा. तयार आहे आपली पावभाजी. आता आपण पावभाजी सर्व करून घेतली. किती सुंदर दिसते बघा. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.